हा कान शब्द हा विषय भोगतो. शब्द दोन प्रकारचे, एक स्तुतीपर निंदापर. तुमची कोणी स्तुती केली आणि स्तुतीपर शब्द कानानं भोगलाय, तर ज्यांनी स्तुती केली तात्काळ त्याच्याबद्दल राग अर्थात प्रीती प्रेम निर्माण होतं. तुम्ही त्या व्यक्तीबरोबर सद्वर्तन करता, सद्वर्तनातून पुण्याचा जन्म होतो. आता तुमची कोणी निंदा केली, घाणघाण बोलले, तुम्हाला शिव्या दिल्यात, तुमची निंदा केली, तर हृदयात सुप्त अवस्थेत अहंकार दडलेला असतो. हा अहंकारातून ढुसणी मारतो, कोपरखिळी मारतो, म्हणतो बघ तुला शिव्या दिल्या, तुझी निंदा केली. आणि तुम्ही निंदा हा कानाचा शब्द भोगता. आणि ज्याने निंदा केली तात्काळ त्याच्याबद्दल तुमच्या मनात द्वेष निर्माण होतो. द्वेषातून क्रोध, क्रोधातून सारासार विचार नाहीसा होतो, त्यातून बुद्धिभ्रष्ट होते. आणि बुद्धिभ्रष्ट झाली की तुम्ही समोरच्या व्यक्तीबद्दल गलिच्छ वर्तन करता, त्याला शिवीगाळ करता, हाणामारी करता, त्यातून पापाचा जन्म. आणि पुण्य आणि पाप म्हणलं की संसार बंधन आलंच. पुण्य आणि पाप नगभरे जीवनात शिल्लक असेल तर ते भोगूनच पार पाडावं लागतं. आगा कर्मे जे वरावे ते तीही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावाये यावे द्या आहे का ज्ञानोबा. नगभरे पाप पुण्य तुमच्या जीवनात शिल्लक असेल ते भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात, संसार बंधनात अडकावं लागतं. आगा कर्मे जे वरावे ते तीही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावाये यावे द्या आहे का. पाप पुण्य जीवनात शिल्लक असेल की ते भोगण्यासाठी जन्म धरावेच लागतात. तुम्ही संसार बंधनात अडकता. मग मला सांगा, शब्द स्तुतीपर एक निंदापर. स्तुतीपर कानाच्या आवडीचा, निंदापर कानाच्या नावडीचा. तुमची कोणी स्तुती केली, ज्याने स्तुती केली तो स्तुतीपर शब्द कानानं भोगला, तात्काळ त्या स्तुती करणाऱ्याबद्दल तुमच्या मनात राग अर्थात प्रेम प्रीती, तुमचं त्या व्यक्तीबरोबर सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य. तुमची कोणी निंदा केली, घाण बोलले, शिव्या दिल्यात, निंदा केली, अहंकारातून ढुसणे मारतो, भाग म्हणतो तुझी निंदा केली, त्या निंदा करणाऱ्याबद्दल तुमच्या मनात द्वेष, द्वेषातून क्रोध, आणि क्रोधातून गलिच्छ वर्तन, गलिच्छ वर्तनातून पाप, आणि पुण्यपापातून संसार बंधन. भगवंतही बोलतात, ध्यायतो विषान पुसा संगस्तेषु जायते, संगात संजयाते कामा, कामात क्रोधोभी जायते, क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती, बुद्धिनाशात प्रणश्यती. तुमची कोणी निंदा केली, अहंकार म्हणतो बघ तुझी निंदा केली, हातून ढुसणी मारतो, तुम्हाला जागा करतो, कान निंदा शब्द भोगतो. ज्यांनी निंदा केली तात्काळ त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, हाणामारी, शिवीगाळी, त्यातून पाप. पुण्यपाप म्हणलं की संसार बंधन आलंच. तुम्हाला कोणी संसारात बांधलं पाप पुण्यानं. पाप पुण्य कशामुळं? रागद्वेषामुळं. रागद्वेष कशामुळं? ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगामुळं. ज्ञानेंद्रियाचे विषयभोग कशामुळं? अहंकारामुळं. मग पर्यायाने तुम्हाला संसारात बांधलं कोणी? अहंकारानंच, अहंकारानंच. हनुमान दानोबा म्हणतात की ते तर आडवावय आले, दोषवैरी धोपटिले, तया माझी पहिले देह अहंकारो. तुम्ही देव बनायला चाललाय तर तुम्हाला कोणतरी आडवं येतं, तो आहे अहंकार. याला धोपटा म्हणले, याला धोपटा, अहंकारला मारा. कारण अहंकारामुळे विषयभोग, विषयभोगातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, आणि पुण्यपापातून संसार बंधन. अगा कर्मे जीवरावे तैतीही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावये यावे द्या आहे का. या अहंकारातून ज्ञानेंद्रियाचे विषयभोग, त्यातून रागद्वेष, त्यातून पुण्यपाप, आणि पुण्यपापातून संसार बंधन. मग तुम्हाला संसारात बांधतोय कोण? तर अहंकार. आणि अहंकार विशेष करून सज्ञानाच्या कंठाला झोमतो, कीर्तनकार प्रवचनकाराच्या, गायकाच्या, टाळकऱ्याच्या, श्रोत्याच्या. हे सज्ञान आहेत. अहंकार म्हणतो तू देव बनायला चालला, माझं गिराईक चाललंय, मी तुझ्या कंठाला जास्त झोंबल, तुला गोते खायला लावील, तुला पाप करायला लावील, दुष्कृत्य करायला लावील, भांडणतंटा करायला लावील, तुझ्याकडून पाप करून घेईल, तुला संसारात बांधेल, तुला संसारात बांधेल. आणि म्हणून शहाणे व्हा. म्हणून सज्ञान अर्थात कीर्तनकार, प्रवचनकार, श्रोते, वाचक शहाणे व्हा. टाळकरी, चालकरी शहाणे व्हा. अहंकार टाका, अहंकार टाका. राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. राम नामानं अहंकार जातो. नित्य नाम पाहिजे, हंगामी नाम नको. कधीतरी अवसा कुणाला. आमचं नित्य नाम नाही आहे. जरी आम्ही कीर्तनकार प्रवचनकार असलो, थोडे सोडा, थोडे सोडा, अपवाद असतो. आम्ही कीर्तनकार प्रवचनकार आहोत, पण आमचं नित्य नाम नाही आहे. अहंकार आमच्या कंठाला जमतो. नाम नित्य असावं. अहंकार देशोधडीला पळून जातो. राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. तुकोबारायचे बंधू कानोबाराय बोलत आहेत. आपण कानाचा विषय पाहिला. पाची ज्ञानेंद्रिय सांगणं अवघड, वेळ कमी. आता नाकाचा सांगतो आणि थांबूया.
पुढे चालूयात. नाक हा ज्ञानेंद्रिय. गंध हा नाकाचा विषय. गंध दोन प्रकारचा, एक सुगंध आणि दुसरा दुर्गंध. सुगंधो आणि दुर्गंधो हा परिमळाचा भेदो. घ्राणासु विषादू तोषी देता. गंध दोन प्रकारचा, एक सुगंध दुसरा दुर्गंध. गंध नाकाच्या आवडीचा, दुर्गंध नाकाच्या ना आवडीचा. एखादी व्यक्ती, तुमच्या बाजूला दोन माणसं बसलेत, डाव्या बाजूला एक माणूस बसलाय, त्यांनी तुमच्या हातावर अत्तर चोळलंय आणि तुम्हाला वास घ्यायला लावला. तुम्ही तर वाह क्या मजा आ रहा है, क्या सुगंध आ रहा है, अजून एक बोळा चोळ म्हणताल. ज्याने अत्तर चोळले त्याच्याबद्दल राग अर्थात प्रीती प्रेम, त्यातून सद्वर्तनातून पुण्य. तुमच्या उजव्या बाजूला एक माणूस बसलाय आणि तो पादलाय. शब्द गलिच्छ पण अतिशय महत्त्वाचा आहे. उजव्या बाजूला माणूस बसलाय, तो पादलाय, त्याने तुमच्या नाकाला दुर्गंधी दिली. जो पादलाय नाकाला दुर्गंधी दिली, नाकाला दुर्गंधी आवडत नाही. तुम्ही तात्काळ डोळे फाडून त्या माणसाकडे बघाल. हीच वेळ सापडली का? कमी खाता येत नव्हतं का? सप्ताह मन कचकोलवर खातो का? सारखा पादायलास, डोकं उठलं ना, उठून बाड खाऊ, पादायला काय झालंय? त्या बिचाराला तुम्ही खिजील करता, त्याचा अपमान करता. अर्थात ज्याने नाकाला दुर्गंध दिलाय पादाचा, त्याच्याबद्दल द्वेष. नाकाला दुर्गंध आवडत नाही. ज्याने दुर्गंध दिलाय त्याच्याबद्दल द्वेष. द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, घाणघाण बोलणं, त्यातून पाप. पुण्य पाप म्हणलं की संसार बंधन आलंच. त्वचा घ्या. मृदू आणि कठीण स्पर्शाचे दोन गुण, वपूचे निसंगी कारण संतोष खेदा. पाठीनं प्रेमानं हात फिरवला आईनं किंवा पत्नीनं, तिच्याबद्दल राग, रागातून सद्वर्तनातून पुण्य. आईने काठीने मारले लेकराला, बदाड हाणले काठीने, आई आहे, पण तिच्याबद्दल द्वेष. त्वचेला कठीण शब्द आवडत नाही, कठीण स्पर्श आवडत नाही त्वचेला. आईने काठीने मारले, आईबद्दल द्वेष. द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, त्यातून पाप, पुण्यपापातून संसार बंधन. जीभ, कोणी गोड रस खायला दिलाय, त्याच्याबद्दल राग, त्यातून सद्वर्तन, त्यातून पुण्य. कोणी घाण भाजी दिली, हॉटेलमध्ये गेला तर अतिशय घाण भाजी दिली, त्या वेटरबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ शब्द, घाण बोलणं, रागा निघून जाणं, दुष्कृत्य, त्यातून पाप. पुण्यपाप म्हणलं की संसार बंधन. तैसाची द्विविध रसू, उपजवी प्रीती आणि त्राशू, म्हणून ह्या अपभ्रंशू विषय सांगू. ज्ञानोबा आहे. आता उरला डोळा. रूप हे डोळ्याचा विषय. भ्यासूर आणि सुरेख रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुखदुःख नेत्रद्वारे. सुरेख रूप डोळ्याला आवडतं, भ्यासूर रूप डोळ्याला आवडत नाही. रूप दोन प्रकारचं, एक सुरेख आणि भ्यासूर. सुरेख रूप डोळ्याला आवडतं, भ्यासूर रूप डोळ्याला आवडत नाही. एखादी सुंदर देखणी बाई पाहिली, तुम्ही तिला निहाळता, अप्रोच करता, तिच्याशी बोला वाटतं. मोटरसायकलवर एखादी बाई, सुंदर बाई चालली, तिच्याकडे लोक वळवळू पाहतात. हा त्या माणसाचा दोष नाही, ती रूपाची ताकद आहे. कारण डोळ्याला निसर्गतः सुंदर रूप पाहायला आवडतं. सुंदर रूपान बाई जर पुढे आली तर मनुष्य वळवळू पाहतो. तिच्याबद्दल राग, अर्थात प्रीती प्रेम, त्यातून सद्वर्तन, त्यातून पुण्याचा जन्म. पण एखादी ओवळजवळ किळसवानी, भ्यासूर, घाणेरडी, काळीझार बाई समोर आली, अकराळ विक्राळ, मनात तिच्याबद्दल द्वेष, कारण घाणेरडं रूप डोळ्याला आवडत नाही. तिच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, त्यातून पाप. पुण्यपाप म्हणलं की संसार बंधन. आगा कर्मे जे वरावे, ते ती सुखदुःखी फळावे, तया ते भोगावाये या देहायक. अशा प्रकारे हा अहंकार तुम्हाला पाचित ज्ञानेंद्रियाचे विषय भोगायला लावतो. या ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगवतून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप आणि पुण्यपापातून संसार बंधन. मग तुम्हाला संसारात बांधलं कोणी? अहंकारानं. कारण अहंकारातून ज्ञानेंद्रियाचे विषय भोग, त्यातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, पुण्यपापातून संसार बंधन. आगा कर्मे जे वरावे, ते तीही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावयावे देहायका. ज्ञानोबा आहे. कर्मे वरावे म्हणजेच पाप पुण्य वरावे. कर्म उरलं म्हणजे पाप पुण्य, कर्माचं फळ पाप पुण्य असते. आणि म्हणून हा अहंकार तुम्हाला ज्ञानेंद्रियाचे विषय भोगायला लावून त्यातून पाप पुण्याची निर्मिती करतो. आणि पाप पुण्य भोगूनच पार पाडावं लागतं. त्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. म्हणून तुमच्या जीवनात पाप पुण्याची निर्मिती दोन गोष्टीमुळे होते. एक तर अहंकारामुळे, हे विषय भोगल्यामुळे.
आता आपण पाहिलं ते. आणि पाप पुण्याची निर्मिती अजून एक कारणामुळे होते, ते म्हणजे नाना प्रकारच्या कर्मामुळे. नित्यनैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्मातून पाप जन्माला येतं. निषिद्ध म्हणजे घाणेरडी कर्म. निषिद्ध कर्मातून पाप जन्माला येतं. काम्य कर्मातून पुण्य जन्माला येतं. नित्यनैमित्तिक कर्मातूनही पुण्य जन्माला येतं. म्हणून काम्य कर्म करायचीच नाही, निषिद्ध कर्मही करायचे नाही, आणि नित्यनैमित्तिक कर्म करायची, पण त्याचं पुण्य देवाला अर्पण करायचं. नित्यनैमित्तिक कर्म म्हणजे रोजची कर्म, ती ईश्वरार्पण बुद्धीने केली, अहंकार शून्य होऊन केली की ते त्याचं पुण्य देवाला जातं. नित्यनैमित्तिक कर्म आवर्जून करा, पण त्याचं पुण्य देवाला अर्पण करा. पुण्यातून तुम्ही बाजूला झाले. काम्य कर्म करूच नका, पुण्य तुमच्याकडे येणार नाही. निषिद्ध कर्म करूच नका, पाप तुमच्याकडे येणार नाही. जीवन पाप पुण्यरहित झालं. पुन्हा ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका, तुमच्या जीवनात पाप पुण्य निर्माण होणार नाही. तुमचं जीवन पाप पुण्यरहित होईल. आणि ज्या दिवशी जीवन पाप पुण्यरहित होईल त्या दिवशी श्रीगुरू तुम्हाला शोधत येईल आणि तुम्हाला मुक्त करेल. आणि म्हणून आपलं जीवन पाप पुण्यरहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. नाथ महाराज याची साक्ष देत आहेत. महाराज लिहित आहेत, सुकृत दुष्कृत समान समी, सुकृत दुष्कृत समान समी, तेची पावी जे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. तुमच्या जीवनात खूप पाप आहे आणि थोडं पुण्य आहे, तुम्ही नरकाला जाल. तुमच्या जीवनात खूप पुण्य आहे, उगं थोडं पाप आहे, तुम्ही स्वर्गाला जाल. तुमच्या जीवनात पाप पुण्य समान आहे, तुम्ही मनुष्य व्हाल. तुमच्या जीवनात पाप पुण्य शिल्लक नाही, तुम्ही मुक्त व्हाल. तुम्ही मुक्त व्हाल. आणि म्हणून जीवन पाप पुण्य रहित करण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. मग जीवनात पाप पुण्य काय येतं? ज्ञानेंद्रियाचे विषय भोग. ते कुणामुळे? तर अहंकारामुळे. अहंकार मारा, ज्ञानेंद्रियाचे विषय भोग नाहीत, रागद्वेष नाहीत, पाप पुण्य नाही, संसार बंधन नाही, गेलं पाप पुण्य. शिवाय कर्म, नित्यनैमित्तिक कर्म करा, त्याचं पुण्य देवाला अर्पण करा. काम्य कर्म करू नका, पुण्य तुमच्याकडे येत नाही. निषिद्ध कर्म करू नका, पाप घडत नाही. अशा प्रकारे जीवन पाप पुण्यरहित होतं. आणि ज्या दिवशी जीवन पाप पुण्यरहित होईल त्या दिवशी श्रीगुरू तुम्हाला शोधत येतो. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचे श्रवण करून तुम्हाला मुक्त करतो. ऐसी कर्मसाम्य दशा होय तेथे विदेशा, मग श्रीगुरू अपेसा भेटीची गा. श्रीगुरू अपेसा भेटीची गा. पण परमार्थ करताना आम्हाला शहाणं व्हायचं आहे. जीवन पाप पुण्यरहित करायचं, आणि त्यासाठी आम्हाला अहंकार शून्य बनायचं. जोपर्यंत अहंकार जिवंत आहे तोपर्यंत जीवन पाप पुण्यरहित होत नाही. जोपर्यंत अहंकार जिवंत आहे जोपर्यंत अहंकार जिवंत आहे तोपर्यंत जीवन पाप पुण्यरहित होत नाही. अहंकार मारावाच लागतो. अहंकार मेला तरच जीवन पाप पुण्यरहित होतं. आणि अहंकार जिवंत असेल तर अहंकार ज्ञानेंद्रियाचे विषय भोग तुमच्याकडून भोगून घेतो. अहंकार ज्ञानेंद्रियाचे विषय भोग तुमच्याकडून भोगून घेतो. कसे? अहंकारातून ज्ञानेंद्रियाचे विषय भोग, ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, पुण्यपापातून संसार बंधन. आगा कर्मे जे वरावे तेही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहाई का. आणि म्हणून अहंकाराला मारा. अहंकार रामनामाने मरतो. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. नित्य राम नाम घ्या, अहंकार मरेल. तुकोबाराला मंबाजीने काठीने मारलं. तुकोबारा संध्याकाळी तेलाची वाटी घेतले आणि मंबाजीच्या घरी गेले. म्हणले, मंबाजी तुमचे हात मी चोळून देतो. तुम्ही मला मारले पण तुमचे हात मी चोळून देतो, ते दुखले असतील. का बरं? तुम्हाला कोणी मारू द्या बरं, आणि तुम्ही जा बरं तेलाची वाटी घेऊन त्याचे हात चोळायला. तिथंच त्याचा मुडदा मारताल. तुम्हाला मारलं की माघारी हाणताल धरून. तुकोबाराय मंबाजीने मारू नाही, तेलाने त्याचे हात चोळून द्यायला गेले. का? अहंकार मेलाय. तुकोबारायचा अहंकार मेलाय. विसोबा खेसरानं नाना प्रकारचा त्रास दिला. जीवन नकोसं केलं या चारी भावंडाला, ज्ञानोबरायांना त्यांना. ज्यावेळेस ज्ञानोबाच्या पाठीवर मांडे भासताना पाहिले विसोबा खेसरानं, आणि विसोबा खेचर शरणाला ज्ञानोबाच्या पायावर लोळू लागला. ज्ञानोबारांनी लाद घालून हाकलला नाही, त्याला पोटाशी लावलं, त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला एवढा मोठा संत बनवला की तो पुढे नामदेव महाराजचा गुरु झाला. का? ज्ञानोबारायचा अहंकार मेला.
नाथमाराच्या अंगावर 108 वेळा पठाण पान खाऊन तुकलाय. पठाणला माघारी हाणलं नाही, भ्रश शब्द नाही बोलले नाथ महाराज, उलट पठाण मुक्त केला. का? नाथ महाराजचा अहंकार मेलाय. अहंकार मेल्यामुळे विषयभोगच नाही आहे. अहंकार मेला, विषयभोग नाही. विषयभोग नाही, रागद्वेष नाही. रागद्वेष नाही, पुण्यपाप नाही. पुण्यपाप नाही, संसार बंधन नाही. अहंकार जिवंत आहे, ज्ञानेंद्रियाचे विषयभोग, त्यातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, पुण्यपापातून संसार बंधन. आणि म्हणून अहंकार मारा. रामनामानं अहंकार मरतो. नित्य रामनाम घ्या, अहंकार मरतो. अहंकार मेला, ज्ञानेंद्रियाचे विषयभोग गेले. ज्ञानेंद्रियाचे विषयभोग गेले, रागद्वेष गेले. रागद्वेष गेले, पुण्यपाप गेलं. पुण्यपाप गेलं, संसार बंधन गेलं. तुम्ही मुक्त झाले. आणि म्हणून अहंकार मारा. आणि मग जे परमार्थाला निघालेत, भक्ती मार्गाला निघालेत, देव बनायला निघालेत, हे जर देव बनले, कीर्तनकार, प्रवचनकार, वाचक, श्रोते, हे जर देव बनले तर आमचं गिराईक जाईल, माझं गिराईक जाईल. म्हणून अहंकार विशेष करून या सज्ञानाच्या, अर्थात कीर्तनकार, प्रवचनकार, वाचक, श्रोते, गायक, चालकरी यांच्या कंठाला जास्त झोंबतं. कशी गंमत आहे बघा. अहंकार अज्ञानापेक्षा सज्ञानाच्या जास्त कंठाला झोंबतो आणि त्यांना भगवत प्राप्तीला अडवा येतो. अहंकार सर्वतोपरी घातक आहे. अहंकार मुमुक्षुलाच घातक आहे असं नाही हो. अहंकार ज्ञानी पुरुषाला सुद्धा घातक आहे. जो मुक्त झालाय आणि तो जर म्हटला की मी ज्ञानी आहे, एखादा पुरुष आत्मज्ञानी आहे, अर्थात संत आहे, आणि मी ज्ञानी आहे असा जर त्याने अहंकार घेतला तर अहंकार त्यालाही बाधक ठरतो. एखादा सदरा आहे, त्याला तुम्ही पाण्यात भिजवले, साबण लावली आणि त्याला पुन्हा पाण्यात न बुडवता तसंच वाळू टाकलाय, जमेल का? अहो तो एवढा कडक बनेल त्या साबणामुळं की ते पहिलं मळालेलंच बरं होतं. मग सदरा धुवायचा, तर पाण्यात बुडवायचा, साबण लावायची, कुचायचं, पुन्हा पाण्यात बुडवून साबण काढून टाकायची, मग वाळायला टाकायचं, तो सदरा घालण्यास योग्य. पण पाण्यात बुडवलं, वलं केले, साबण लावली, न धुता तसंच वाळू टाकलं ते एवढं कडक बनतं की ते मांडीचं बिंबीलाच लागतं, आकसतं, ते घालण्यास योग्य राहत नाही. आणि म्हणून ज्या साबणानं शर्टाचा मळ काढलाय, ती साबणसुद्धा एक मळ आहे आणि ते साबणरूपी मळसुद्धा धुवून टाकावं लागतं, तेव्हा सदरा वापरण्यास योग्य राहतं. तसं ज्या ज्ञानानं अज्ञान मारले, ज्या ज्ञानानं अज्ञान मारले, ते ज्ञानसुद्धा एक मळ आहे. कधी? जर मी ज्ञानी आहे असा अहंकार घेतला तर. आणि म्हणून ज्या ज्ञानाने अज्ञान मारले ते ज्ञानही मारायचं आणि निखळ ब्रह्म व्हायचं, तो संत असतो. ऐसी जळो सरली या माया, तिथं जाळीते तेही जळे. ऐसी जळो सरली या माया, तिथं जाळीते तेही जळे. ज्या ज्ञानानं अज्ञान जाळलंय ते ज्ञानही जाळायचं, मी ज्ञानी आहे विसरून जायचं, निखळ ब्रह्म बनायचं, अर्थात संत बनायचं. आणि तुम्ही जर आत्मज्ञानी झाले आणि मी आत्मज्ञानी आहे असा अहंकार घेतला तर तुमच्यापेक्षा तो अज्ञानी बरा. जसं साबण लावली ती धुतली नाही, ते कडक होतं शर्ट, त्यापेक्षा ते पहिलं मळालेलं बरं, ते घालता तरी येतंय, हे घालताच येत नाही साबणाचं. तसं मी ज्ञानी आहे, आत्मज्ञानी असा अहंकार घेतला तर तुमच्यापेक्षा तो पुरीचा अज्ञानी जीव बरा. आणि म्हणून ज्ञान गिळोनी गावा गोविंदू. कारण तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. मी आत्मज्ञानी आहे हा सुद्धा अहंकार भगवंताला सहन होत नाही. ज्या ज्ञानाने अज्ञान मारले आणि तुम्ही आत्मज्ञानी झाले, ते आत्मज्ञानही मारायचं, निखळ ब्रह्म बनायचं, संत बनायचं, तो संत असतो, ते निखळ ब्रह्म असते. आणि म्हणून अहंकार ज्ञानपूर्व अवस्थेतही घातक आहे आणि ज्ञानोत्तर अवस्थेतही घातक आहे. दोन्ही ठिकाणी मारावाच लागतो. हा मोठा वैरी आहे जीवनातला आणि परमार्थातलाही. आणि म्हणून अहंकाराला मारायचे. तुम्ही आम्ही देवच आहोत, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही आम्ही देवच आहोत.
परंतु तुमच्या आमच्यात अहंकाराचा बट्टा आहे म्हणून आम्ही बट्टेबाज देव आहोत. पंढरपुरातला पांडुरंग हा शुद्ध देव आहे. तुम्ही आम्ही पांडुरंगाच आहोत, पण अशुद्ध पांडुरंग आहोत. धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. तुम्ही आम्ही प्रत्यक्षात पांडुरंग आहोत, पण अशुद्ध आहोत, बट्टेबाज पांडुरंग आहोत. का? तर आमच्या हृदयात पांडुरंग उभा आहे, त्याच्या बाजूला अहंकार उभा आहे. अखंड रामनामानं तुम्ही अहंकार जाळा. अहंकार गेला की हृदयात फक्त पांडुरंग शिल्लक राहतो आणि तुम्हीच पांडुरंग बनता. वेगळा पांडुरंग प्राप्त करण्याची गरज नाही. यालाच म्हणायचं अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. तुम्ही पांडुरंगच आहात, पण तुमच्यात अहंकार मिसळला म्हणून तुम्ही जीव आहात, बट्टेबाज पांडुरंग आहात. तुम्ही रामनामाच्या साधनेने अहंकार जाळा. अहंकार गेला की हृदयात फक्त पांडुरंग राहतो. आता तुम्हीच पांडुरंग बनता, तुम्ही संत बनता. आणि मग तीवीची अहमभाव जो आहे ऐक्य ते आधीचे आहे. आपल्यात आणि देवात मूळचंच ऐक्य आहे, पण अहमभाव गेला तर, आणि अहमभाव असेल तर आम्ही जीव आहोत, देव नाही. आणि म्हणून आम्ही पांडुरंग आहोत, पण बट्टेबाज पांडुरंग आहोत. का? तर आमच्यात अहंकार आहे. अखंड रामनामानं अहंकार जाळा. अहंकार गेले खाली शुद्ध पांडुरंग उरतो आणि आम्ही शुद्ध पांडुरंगात मिसळतो. शुद्ध पांडुरंग होऊन पांडुरंगापुढे उभे राहतो. आणि म्हणून हा परमात्माची परी दुसरा अहंकार निद्रा निदसुरा स्वप्नीचे ओरभरा संतोषशिने. जीव हा परमात्माचा आहे, पण अहंकारात बद्ध असल्यामुळे जीव झाला आहे. हा अहंकार मारा, तुम्ही परमात्माचा आहात. 15 किडाळ्या मिळत काय साके न होय. शुद्ध सोन्यात बट्टा घातला ते बट्टेबाज होत नाही का? तर शुद्ध परमात्म्यात अहंकार घातला तर परमात्माही बट्टेबाज होतो. तसं तुम्ही आम्ही परमात्मा आहोत, पण बट्टेबाज परमात्मा आहोत. का? तर आमच्यात अहंकार आहे. अखंड रामनामानं अहंकार मारा. अहंकार मेला की खाली शुद्ध पांडुरंग राहतो आमच्या हृदयात आणि आम्हीच पांडुरंग बनतो. आणि याला तुकोबाराय म्हणतात की अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. हा सफल परमार्थ आहे. उभ्या आयुष्यात आम्हाला करायचं काय? तर अहंकार आणि विषयवासना मारायच्या. अहंकार आणि विषयवासना मारण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना हाच परमार्थ असतो. काही मिळवणं म्हणजे परमार्थ नव्हे, नको ते घालवणं म्हणजे परमार्थ. नको ते घालवणं म्हणजे परमार्थ, आणि नको ते आहे अहंकार आणि विषयवासना. पण गंमत अशी आहे की आम्ही परमार्थाला लागलो की परमार्थ घालवण्याच्या ऐवजी आमचा अहंकार आम्ही परमार्थाला निघालो तर अहंकार घालवण्याच्या ऐवजी आम्ही अहंकार जास्त पुष्ट करतो. आम्ही अहंकार जास्त पुष्ट करतो. का? तर आम्हाला साध्या साध्या गोष्टीचा ताठा येतो, गर्व येतो, आमचा अहंकार जास्त वाढतो. मी कीर्तनकार आहे, फुगला. मी प्रवचनकार आहे, फुगला. माझ्या इतकं कोणालाच येत नाही, मी लयच भारी आहे. तुकोबाराय म्हणतात की नये जरी तुझं मधुर उत्तर दिदीला सुस्वर नाही देवे, नाही तयावे न भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. येडं वाकडं बोललं देवाचं भजन कीर्तन. तुझ्या चालीला आणि गायनाला आणि सुंदर आवाजाला आणि उत्कृष्ट कीर्तनाला देव भुकेलेला नाही. आजकाल स्पर्धा लागली, याचं कीर्तन चांगलं का त्याचं कीर्तन चांगलं, याला लय बोलता येतं त्याला लय बोलता येतं, मग ह्याला बोला त्याला बोला. तुकोबाराय त्याची गरज नाही रे. नाही तयावे न भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं येईल तसं म्हण रे. पण तुम्ही आम्ही स्पर्धा निर्माण केली परमार्थात, कीर्तनात. हा लय टॉपचा आहे, हा लय गाजलेला आहे. गाजला आहे पण पोत्याने पैसे घेतो ना, लाखांनीच पैसे घेतो. काय नुसतं हसवतो. तमाशात आणि कीर्तनात काय फरक राहिला आहे? फार थोडे कीर्तनकार की जे कीर्तन करतात, बाकीचे कीर्तनात तमाशाच सांगतात. आणि पुन्हा अहंकार कंटाला झोमतो. मी ज्ञानी आहे, मी कीर्तनकार आहे, फुगवतो फुगवतो. अहंकार कंटाला झोमतो. अहंकार दुष्कृत्य करून घेतो, पाप करून घेतो, संसार बंधनात अडकवतो. आणि म्हणून विशेष गोष्ट अशी आहे की तुम्ही आम्ही परमार्थाला निघालो आहेत, पण आम्हाला जे येतं आहे, कीर्तन असो, प्रवचन असो, आम्ही श्रोते असो, वाचक असो, गायक असो, चालकरी असो, टाळकरी असो, आम्हाला जे येतं आहे त्या छोट्या छोट्या गोष्टीचा आम्हाला ताठा आहे, गर्व आहे, अहंकार आहे. थोडं काय आम्हाला आलं की गर्व येतोच माणसाला. ऐसा माझे स्त्रिया धने विद्यास्तुती बहुते माने, एक दिवसेच्या परान्ने अल्पकोजेसा. थोडं काय आलं, कीर्तन असो, प्रवचन असो, काय असो, आम्हाला त्याचा ताठा येतो, गर्व येतो, आम्ही फुगतो. हा गर्व, ताठा, हा अभिमान डायरेक्ट तुम्हाला नरकाला घालतो. तू का म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. हे नैसर्गिक आहे.
आमच्यापाशी कुठली कला असो, मग संसारातली असो, कीर्तनाची असो, प्रवचनाची असो, थोडी कला असली की त्याचा अहंकार येतो, अभिमान येतो, गर्व येतो. कारण अहंकाराची चालच आहे की ज्याला काही येतं थोडंफार, तो त्याच्या कंठाला झोंबतो, त्या व्यक्तीला तो गर्वाने फुगवतो, त्याला माजोरी बनवतो. हा अहंकार त्या व्यक्तीला माजोरी बनवतो ज्याच्या जीवनात कला आहे. आणि हा अहंकार त्या माणसाला माजोरी बनवलं की तो वाईट वागतो, पाप करतो. आणि अहंकार या पापाच्या माध्यमातून तुम्हाला संसारात बांधतो. म्हणून आम्हाला शहाणा होण्याची गरज आहे. आमच्यापाशी जी कला आहे कीर्तनाची, प्रवचनाची, याचा आम्हाला ताठा गर्व येऊ नये, आम्ही फुगू नये, लोकांपेक्षा वेगळं होऊ नये, अलौकिक होऊ नये, लोकाचं होऊन राहावं, जगापुढे धाकटं होऊन राहावं, जगापुढे नम्र व्हावं, स्वतःहून लोकांच्या पाय पडावं. अहंकार कमी होईल. जेवढं लोकांपुढे वाकाल झुकाल, अहंकार कमी होईल. का फळली या तरुची शाखा, सहजे भूमीशी उतरे देखा, तसे भूत मात्र आशिका खालावती. ते फळानं भरलेली फांदी जमिनीला झोकते, प्रणाम करते, तसं प्राणी मात्रापुढे झुका, प्रणाम करा, अहंकार कमी होईल. अहंकार कमी होईल. अहंकार कमी झाला, हळूहळू तुम्हाला देव पण येईल. आणि म्हणून परमार्थात, कीर्तनात, प्रवचनात आम्ही वावरतोय. आम्ही सज्ञान आहोत. कीर्तनकार, प्रवचनकार, श्रोते, टाळकरी, चालकरी, वाचक, आम्ही सज्ञान आहोत. आम्हाला सज्ञान म्हटले ज्ञानोबारायांनी. सज्ञान कोण? परमार्थातला तर मुमुक्षू, अर्थात कीर्तनकार, प्रवचनकार, टाळकरी, चालकरी, वाचक, आम्ही सज्ञान आहोत. परंतु आम्हा सज्ञानाच्या कंठाला अहंकार मुद्दाम जास्त झोंबतो. का? तर अहंकार म्हणतो हा कीर्तनकार, प्रवचनकार देव बनायला चाललाय, तो जर देव झाला तर माझं गिराईक जातं. मांजर जशी मेलेल्या उंदरापेक्षा जिवंत उंदराच्या मागे धावते, आधी त्याला पकडते आणि मग खाते. का तर मेलेलं माझंच आहे, मेलेलं माझंच आहे, पळता उंदीर माझा झाला पाहिजे. तसा अज्ञानी माझाच आहे, त्याला मी कधी संसारात बांधील. पण जो पळतोय, जो सज्ञान पळतोय, देव व्हायलाय, तोही माझाच गिराईक झाला पाहिजे. आणि म्हणून अहंकार आपलं गिराईक जाऊ नये. सज्ञान देव व्हायलाय, अहंकारचं गिराईक चाललंय, आपलं गिराईक जाऊ नये म्हणून हा अहंकार विशेष करून सज्ञानाच्या कंठाला झोंबतो. कीर्तनकार, प्रवचनकाराच्या कंठाला झोंबतो. कीर्तनकार, प्रवचनकाराच्या कंठाला झोंबतो, सज्ञानाच्या कंठाला झोंबतो. त्याच्याकडून नाना प्रकारची पापं करून घेतो आणि त्याला संसार बंधनात बांधतो. आणि म्हणून तुम्ही आम्ही शान व्हावं. परमार्थात तुम्ही आम्ही वावरतोय. कीर्तनकार, प्रवचनकार यांच्याकडे बोट करून ज्ञानोबा त्यांना सज्ञान म्हणतात. सगळेच आले, कीर्तनकार, प्रवचनकार, वाचक, श्रोते, टाळकरी, चालकरी, या सगळ्या सज्ञान म्हटले. या सज्ञानाच्या कंठाला अहंकार झोंबतो का? विशेष करून सज्ञानाच्या कंठाला अहंकार झोंबतो का? तर हा सज्ञान, हा टाळकरी, हा कीर्तनकार, प्रवचनकार देव बनायला चालला आहे. हा कीर्तनकार, प्रवचनकार जर देव बनला तर माझं गिराईक जातं आहे. अज्ञानी तर माझंच आहे, ते कुठं चाललं आहे. पण हा सज्ञान जर देव झाला, टाळकरी, कीर्तनकार, प्रवचनकार देव झाला तर माझं गिराईक जातं आहे. आणि माझं गिराईक जाऊ नये म्हणून हा अहंकार विशेष करून सज्ञानाच्या, अर्थात कीर्तनकार, प्रवचनकाराच्या विशेष करून कंठाला झोंबतो. त्याला नाना संकटात नाचवतो, त्याच्याकडून दुष्कृत्य पाप करून घेतो आणि त्याला संसार बंधनात बांधतो. आणि ज्ञानोबा लिहित आहेत की नवल अहंकाराची गोठी, विशेषे न लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटे नाचवी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.